अरे क्या बात है, बहुत ही बढ़िया। ये महीना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का। ये महीना पिंजरा बनाया सोने का। उस स्टेप के धमाके के साथ आगे बढ़ेंगे। पहिल्या धाराच्या कालीच केलंय बार, हे कालीच केलंय बार. ही पोलीस साजूक तुपातली पहिल्या धाराच्या प्रेमानं साला, हे पहिल्या धाराच्या प्रेमानं साला, कालीच केलंय धमाका होना चाहिए लीडर्स। स्टेप के धमाके के साथ ग्रेट रिस्पेक्टेड पर्सन एसीपी ऑफिसर उमेश गौड़ी सर इनके साथ, बहुत ही बढ़िया। चलो चलो चलो, सुपर 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 वर्कआउट सर। चलो चलो चलो, दीपाली खान मैम। चलो चलो चलो, आगे शामू वर्मा सर एंड वर्मा मैम, बहुत ही बढ़िया। चलो 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 चलो, बहुत ही बढ़िया। अरुण अरुण करू नको इशारा, पर भिडू दे आता डोला डोला. अरुण अरुण करू नको इशारा, भिडू दे आता डोला डोला. चिता बिठीनगी, चिता बिठीनगी, चिता बिठीनगी. स्टेप के धमाके के साथ आगे बढ़ेंगे। लीडर्स 50 स्टेप के धमाके के साथ आगे बढ़ेंगे भविष्य शॉपिंग आरोग्य सल्लागार निर्मला लता मेरे बाप के साथ। वेलनेस सेंटर घनसोली से धमाका हो रहा है सबका। अमेजिंग अमेजिंग। चलो चलो चलो, सोहन साकरे सर रुकना नहीं है सर, चलो। बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया। धमाके के साथ आगे बढ़ेंगे।
यस, प्रॉपर स्टेप का धमाल हो रहा है, सब लोग आपको फॉलो करेंगे। भरला जीव सहा भिडला डावाडोळ लागला चलो, पीछे वाले लीडर्स रुकना नहीं है। चलो चलो, प्रतीक्षा मैम, प्रतीक्षा मैम। चलो पीछे वाले चलो। यस मैम। पीछे वाले चलो। प्रतीक्षा मैम न्यू स्टेप चलो। और पीछे वाले स्टेप ले प्रतीक्षा मैम। शुभम मायेचा पदर तिला या डोई तिलाच माझी किव ग किव मायेचा पदर तिला या डोई तिलाच माझी किव ग किव और मग येडाई माझा देव ग जीव येडाई माझा येडाई माझा देव ग जीव बात है, एंजॉय करते हैं ऑल लीडर्स। चलो चलो चलो, भागो लीडर्स। और मग येडाई माझा देव ग जीव येडाई माझा येडाई माझा देव ग जीव येडाई माझा रेडी विठ्ठल होले सर। चलो चलो चलो, गोसावी सर, कैमरे के सामने नहीं आना है। वर्मा मैम। जरी काटा टोचला मला चलो चलो चलो, सारा मार्गच करते गुलाबागाना हो अशी तर तिची लीला क्या बात है गौरव पुलटो सर। जरी काटा ऑक्सिजन फोकस सर। आधी करून येते तिला सारा मार्गच करते
एनर्जी ड्रिंक है साइड। चलो 50 स्टेप का धमाका होना चाहिए ऑल लीडर्स। 50 स्टेप का धमाके का बहुत ही बढ़िया रास्कल सर। बहुत ही बढ़िया। सर एंड ऑल टीम देवा हेल्थ एंड वेलनेस सेंटर हिंगोली से धमाका हो रहा है। चलो 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 संगीता गौरी मैम। बहुत ही बढ़िया। Amazing leaders. Few steps के धमाके के साथ आगे बढ़ेंगे। धमाका होता है, सर्वांनी सरांना फॉलो करायचं आहे। चलो 50 स्टेप का धमाका होना चाहिए ऑल धमाका हो रहा है। आरोग्य सल्लागार निर्मला लता मैम का बहुत ही बढ़िया ग्रेट डायनामिक लेडी। चलो चलो नितिन भोगल सर। भारी रास्कल सर। लोगों को कहने दो, कहते ही रहने दो। सल्लागार निर्मला लता मैम के साथ। किसी को दम लगा है, दाब लगे है, एनर्जी ड्रिंक लेना है लीडर्स। कोई रुकना नहीं है और कोई थकना भी नहीं है। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे ओडले ओडले हो, 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 ओडले ओडले हो। एसीपी ऑफिसर उमेश गौरी सर इनके साथ बहुत ही बढ़िया सर। बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया। चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। अरे चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या किसने जाना। जिंदगी
एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। ओडले ओडले हो, ओडले ओडले हो, ओडले ओडले हो, ओडले कोशिश करते रहना, बहुत ही बढ़िया। ओडले हो, चलो पीछे रुकना नहीं है। चलो बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया। हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर। हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर। मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना। हाँ जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। टिट 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 ओडले ओडले हो, टिट 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 ओडले ओडले हो, ओडले ओडले हो, ओडले ओडले हो। चलो लीडर्स, मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन। अरे मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन। ऐसी बातों से क्या घबराना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। टिट 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 अरे ओडले ओडले हो, अरे इतने इतने हो। येस, तर आपण वर्कआउटच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे कूल डाऊन कडे आलेलो आहोत. हाय इंटेन्सिटी वर्कआउट नंतर आपल्या श्वासांची गती वाढते, आपली बॉडी मोड मध्ये गेलेली असते. येस प्राची मॅडम, सॉन्ग बंद. येस मॅम, येस सॉन्ग लावू नका. येस. मी तुम्हाला काउंट करून कूल डाऊन दाखवते. नवीन सदस्य आहेत, फक्त टाइमपास कूल डाऊन केलं जातं. कूल डाऊन प्रॉपर कसं करायचं तुम्हाला मी काउंट करून दाखवते. सॉन्ग लावू नका, ठीक आहे. येस मॅम. तुम्ही पाहू शकता घामाची आंघोळ झालेली आहे. तर आता आपल्याला बघा, स्टार्टिंग तुमचा वॉर्म अप झालाय. बॉडीला म्हणजे बॉडी आपली रेस्ट असते रात्रभर. वॉर्म केलंय, त्याला थोडस गरम करण्याचा प्रयत्न, आणि मग आपला हाय इंटेन्सिटी वर्कआउट झालाय. हाय इंटेन्सिटी वर्कआउट झालाय म्हणजे हे बघू शकता माझ्याकडे तुम्ही. हे आता खरी मेहनत तुमची इथे, तुमची बॉडी स्ट्रेचिंग. जेव्हा लोहार एखाद्या हत्याराला आकार देतो त्यावेळेला त्याला गरम करतो, नंतर हातोडा मारतो. तर बरेच सदस्य ह्या स्टेपला लिव्ह होतात. इथे लिव्ह नाही व्हायचं, तर तो स्ट्रेचिंग कसा करायचा, थोडा करायचा, 3 स्टेप करायचे फक्त, पण प्रॉपर करायचे. तेच हे बघा, दोन्ही पाय जुळवून घ्या, हात स्ट्रेट वरती, 2 3. आता बॉडीला पूर्ण फोल्ड करा, स्ट्रेच करा जेवढी होईल तेवढी, आणि बॅक. येस, सावकाश करायचंय. फुल डाऊन त्याचं नाव आहे, म्हणजे तो सावकाशच झाला पाहिजे, कसलीच घाई नाही करायची. स्ट्रेच करायचं बॉडीला. मी इकडे फाटी होल्ड केली, पूर्ण तुम्हाला बॉडी स्ट्रेच. हे असं असं गुडघ्यात वाकून हे असं करायचं नाही बिलकुल, हे असं स्ट्रेच. नवीन सदस्य जेवढं शक्य आहे तेवढंच करा, जास्त काही त्रास घेऊन घ्यायची गरज नाही.
हे बघा, हे तुम्ही ज्या वेळेला फोल्ड करता ना, तुमच्या ज्या कोपऱ्या आहेत इकडे स्ट्रेट होतात, बॅक तुमची ताण पडतो बॅकला. आता बघा, मी सरळ उभी आहे, फक्त कमरेच्या वरती मान मी फोल्ड केले स्वतःला आणि गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न करते. मी पायांची मुवमेंट बिलकुल हलवलेली नाही, तुम्ही बघू शकता. आज संडे आहे, तुम्ही निवांत आहात. रोज आपल्याला थोडीशी घाई असते. सरळ यायचंय खाली, सरळ सरळ. हे असं झुकायचं नाही. हे बघा, सरळ खाली यायचंय आणि सरळ बसायचंय. असं मी दिसते तुम्हाला सरळ. 1 2 3 आणि ही काठी मी खाली ठेवलीये आणि मला बघा, कोपरा बिलकुल फोल्ड नाही होते. हाताचा कोपरा बिलकुल फोल्ड नाही झाला पाहिजे. यस. आता तुम्ही सूर्यनमस्कार करत असाल, तुम्हाला माहित असेल तर बघू शकता. हे या पद्धतीनं बॉडीला स्ट्रेच केलं एकदम. आणि माझा हाताचा कोपरा बिलकुल पण फोल्ड होत नाही. काही लोक कसं करतात माहिती का, हे असं करतात. असं हे नाहीये. ही प्रॉपर स्टेप अशी आहे. आपण 3च करतोय, आपण जास्त करत नाहीये. बघा, ह्याचा सेट तुम्ही तुमच्या टायमिंग नुसार वाढवू सुद्धा शकता. यस. आता बांबूचा पार्ट संपलाय, तो ठेवून द्या. सरळ उभं राहा. आपल्या शोल्डर एवढा अंतर आपल्या पायामध्ये पाहिजे. स्ट्रेट बघा. मान अप डाऊन. 2 3 साइड. 1 2 3. आता रोल करायचे. 1 2 3. अपोजिट साइड. 1 2 3. आणि हे करताना तुमचे डोळे उघडे ठेवा. तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस योगा क्लास झाला त्यावेळेला आपल्या बुबुळांचा व्यायाम घेतला होता. तर ह्याच्यामध्ये तुमच्या डोळ्यांच्या बुबुळाचा देखील व्यायाम होतो. ठीक आहे. आता थोडंसं अंतर पायामध्ये घेतलं तरी चालतंय. हात हे असं 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 करतो आपण. असं नाहीये, स्ट्रेट. आपल्याला स्ट्रेचिंग करायचंय. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 1 2 1 2. आता एक हात सरळ आणि 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. दोन्ही हात. 1 2 3. 1 2 3. आणि हा हात खेचायचा तुम्हाला. बोट तुमच्या शरीराच्या दिशेला खेचायचे आणि तळ हात प्रेस करायचा पुढे. 1 2 3 4 5. आता काय करायचं, बोट म्हणजे हाताचं मुवमेंट चेंज करायचे फक्त. अप डाऊन. सेम तसाच. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आता थोडस अंतर घ्या. कमरेचा हे आपण 5-5 करूया. साईडला आपल्याला फोल्ड करायचे. 1 2 3 4 5. आता रोल. 1 2 3 4 5. अपोजिट. 1 2 3 4 5. आता काय करायचं, सरळ हात बिलकुल गुडघ्यात वाकायचं नाही. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. आता क्रॉस करायचा आहे पाय बघा. आणि ग्राउंडला हात टच करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बॅकला खूप ताण बसतो बघा. बघा. 1 2 3. 1 2 3. हे जरी 3-3चा सेट तुम्हाला वाटत असेल, एका वर्षभरात ह्या किती होतील काउंट करा. छोटा छोटा बदल खूप मोठा बदल घडवतो. 3. 1 2 3. 1 2 3. 1 2
3 1 2 3 1 2 3. जर तुमचं वजन मेंटेन असेल तरच तुम्ही तुमच्या बॉडीला होल्ड करू शकता, अन्यथा नाही. हे बघा, ज्यांचं ओव्हरवेट आहे त्यांना या स्टेपला ते स्वतःला होल्ड करू शकत नाही. आता मी हा तळपाय माझ्या डोक्याला लावतो, तुम्ही बघा लागतोय का. आपण सगळ्यांचं दर्शन घेतो, स्वतः परमात्मा आपल्यामध्ये, आपलं दर्शन घ्यायचं आपणच. पुन्हा कोणाला घेता येते बघा, त्यांच्या शरीरात परमात्मा आहे, नाही तर मग मला माहित नाही काय आहे ते. वृक्षासन स्ट्रेट. आणि हे करताना लोक कसं करतात माहितीये, हे असं हायच नाही, ते कानाला तुमचे हात टच झाले पाहिजे. बॉडी स्ट्रेच आणि मग 1 2 3 1 2 3. आणि ह्याला काय बोलतात माहितीये, ताडासन. कितीही संकट आली, कितीही वादळ आली, तरीही आपल्याला भक्कम पाय रेवून उभं राहण्याची ताकद तुम्हाला हे असू दे. स्ट्रेट. आणि ह्याच्यामध्ये बघा, आता तुम्ही टाचेवर या, पंजावर जा, टाचेवर या, पंजावर जा. हे फिजिओथेरपिस्टने मला, ज्या वेळेला माझ्या पायाला थोडीशी इंजुरी झाली होती त्यावेळेला या सगळ्या स्ट्रेचिंग मला शिकवली. खूप सुंदर आहे, सायंटिफिकली प्रूफ आहे. आता बॉडीला जस जेवढं शक्य आहे तेवढं फोल्ड करा साईडला, बाकी मुवमेंट नाही. जे आता इथं खरी मजा आहे, हा हात गुडघ्यात बिलकुल वाकायचं नाही आणि हा सरळ असं तुमचा जमिनीला टच झाला पाहिजे. एकदम तळ हातावर कसं स्लाइड आहे बघा. झाला माझा? बघा बरं किती जणांचं झालंय. आपला फिटनेस आपल्याला इथेच कळतो. झालाय का तुमचा टच? त्याच्यामध्ये तुमच्या हाताचे स्ट्रेचिंग, कमरेचे, पोटऱ्यांचे स्ट्रेचिंग, मानेला स्ट्रेचिंग, खूप सगळे स्ट्रेचिंग तुमच्या ह्याच्यामध्ये होतं. येस, थँक्यू. आता नमस्कार करते. सर्वांनी पहिला नमस्कार आपल्या जन्मदात्या आई वडिलांना, वडीलधाऱ्या माणसांना आणि सासू सासऱ्यांना करायचा आहे. दुसरा नमस्कार आई वडिलांनंतर ज्यांनी घडवलं असे आपले गुरुंसाठी नमस्कार करा. तिसरा नमस्कार सर्वांनी आपापल्या कुलदैवताला, भगवंताला करायचं, ज्याला आपण मानतो. चौथा नमस्कार या धरणी मातेला करायचा, जिच्यावर सुंदर असा वर्कआउट आपण करतो. कळत नकळत घडलेल्या पापाचा, पुण्याचा आणि वजनाचा भार ती अगदी सहजपणे पेलवते अशा वसुंधरेला. पाचवा आणि शेवटचा नमस्कार महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली नंबर 1 देवा वेलनेस फॅमिली, या फॅमिली मधला आपला यशवंती कॉलवरचे वरिष्ठ जागतिक सर्व आरोग्य सल्लागार आणि तुम्ही सर्व सदस्य आमच्यावरती विश्वास ठेवून आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आलेला आहात. तुम्हाला सर्वांना माझा मनापासून नमस्कार. त्यासोबत माझ्या स्वतःसाठी देखील माझा नमस्कार, कारण मी माझ्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कॉलवर टिकून आहे. कॉलवर आल्यानंतर खूप छान असं मार्गदर्शन ज्यांनी केलं, महाराष्ट्रात, देशात, देशाच्या बाहेर ज्यांनी आरोग्याचं जाळं पसरवलं, असे माझे वर्कआउटचे महागुरु डॉक्टर अर्जुन सुसे सरांना माझा 5 नमस्कार. थँक्यू मॅम. येस, तर संडे फंडे आहे, सर्वांनी एन्जॉय साठी उभं राहून घ्यायचंय. कालच माझा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, थोडस नाचायचंय आयुष्यामध्ये, खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही माझ्या फेसबुक पेजला तुम्ही जाऊन बघितला तर तो व्हिडिओ मला वाटतं 50-60 हजार लोकांनी बघितलाय. म्हणजे लोकांना आनंदी व्हायचंय, नाचायचंय. येस,
अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ कौन। डॉन 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 डॉन। मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ डॉन। सचिन कुमावत प्रस्तुत। जानूड्या माझ्या सोनूड्या, जानूड्या माझ्या सोनूड्या, अरे जानूड्या माझ्या सोनूड्या, जानूड्या माझ्या सोनूड्या, तुला प्रपोज करायचं हाय, तुला प्रपोज करायचं हाय. रस प्यायला ये म्हणलं माय, रस प्यायला ये म्हणलं माय, सचिन रस प्यायला ये म्हणलं माय, रस प्यायला ये म्हणलं माय. अरे प्रेम तुझ्यावर आहे ना खरं, भरोसा ठेव राजा माझ्यावर. माझ्या स्वप्नाचा तो राजकुमार, चढला जीव माझा तुझ्यावर. अरे पिल्लूड्या माझ्या बाबुड्या, पिल्लूड्या माझ्या बाबुड्या, तुला लव यू बोलायचं हाय, तुला लव यू बोलायचं हाय. रस प्यायला ये म्हणलं माय, रस प्यायला ये म्हणलं माय, सचिन रस प्यायला ये म्हणलं माय, रस प्यायला ये म्हणलं माय. लेट झालाय, खूप लेट झालाय. यस तर सरांकडे कॅमेरा न्या 2 मिनिटं आणि मी 2 मिनिटं बोले. आणि कोपरखैरण्याला पहिला एक काम करा, कोपरखैरण्याला कॅमेरा घेऊन जा जरा. खूप सगळ्या लीडर्स तिकडे वर्कआउट केलेला आहे कोपरखैरना. कैमरा ऑन नहीं है मैम. ओके ओके, चलो तो चलो सर के पास जाएंगे. सर भी कैमरे के सामने नहीं है. यस यस यस, तो चलो. आ गए आ गए. यस सर. जरा आहार बनवत होतो त्यामुळे नव्हतो कॅमेरा समोर. तर ग्रेट मॉर्निंग सगळ्यांना. आणि नो डाऊट की बघा किती जोरदार पाऊस आहे, पण अंगात सगळ्यांच्या घामाच्या धारा लागल्यात. तर हेच खरं संपत्ती, ह्याच्यापेक्षा मोठी संपत्ती असू शकत नाही. ही शरीराची संपत्ती आपण मिळवतोय आणि ह्याच्यासारखं कुठलं जगात कुठलंच सुख नाही. आणि शपथ म्हणजे आता तुम्ही विचार करू शकत नाही की अक्षरशः घामाने डबडबलं शरीर. आणि पाऊस मात्र धोधो पडतो बाहेर, म्हणजे पावसात भिजलो नसतो तितकं शरीर घामाने भिजलेलं आहे. तर असंच हे शरीर जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अब्जो रुपयाची, करोड, ज्याचं अमूल्य म्हणजे मोल नाही, मूल्य होऊच शकत नाही, त्या शरीराकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि मग आपल्याला एक एक व्याधी जडत जातात. आणि मग आयुष्य, मॅडम म्हणताना म्हणतात की आपल्याला खरोखर 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण आपलं बायोलॉजिकल एज
म्हणजे आपली बर्थडेट काही असू द्या, पण आपलं बायोलॉजिकल एज आपल्या शरीरात म्हणजे आपल्या वयापेक्षा मोठं असतं आणि आपण 50चे असताना आपण 70चे असतो किंवा 80चे असतो आणि त्यापुढे 20 वर्ष जगतो. म्हणजे 100 वर्ष माणसाचं खरं तर सरासरी आयुष्यमान आहे. ते आयुष्यमान खरंच जगू शकतो माणूस जर नीट जगला तर. नीट जगायचं म्हणजे करायचं काय, तर सकस अन्न खायचं, सात्विक खायचं, चांगलं खायचं, म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे विटॅमिन्स न्यूट्रिशन जे लागतात आपल्याला, प्रोटीन्स याची खूप गरज असते. लोकांना वाटतं की प्रोटीन किती आवश्यक आहे. तुम्हाला खरंच सांगतो की प्रोटीनची आवश्यकता इतकी भयानक आहे आपल्या बॉडीला. खरं तर आपली बॉडी डिसऑर्डरमध्ये जाते ना, जे आता आपण समाजात माणसं बघतोय की जे डिसऑर्डर झाले, ओबेसिटी झाली. ओबेसिटी वजन वाढतं, वजन वाढण्याला एकमेव कारण असू शकेल बेसिक, तर ते म्हणजे प्रोटीनची कमी मात्रा. कारण आपलं जे भारतीय जेवण आहे ते कार्ब्सचं जेवण आहे, कर्बोदक. आपण फॅट भरपूर खातो, भात खातो, चपाती खातो, भाजी एवढी एवढी खातो, डाळ एवढी एवढी घेतो. खरं तर ते उलटं असायला पाहिजे. आपल्याकडे प्रोटीन्स आपण खूप कमी इंटेक करतो आणि म्हणून आपल्या शरीराची इम्बॅलन्स होत राहते. आपल्याकडे डायबिटीस वगैरे जे होण्याची काही गोष्टी आहेत त्याला बेसिक कारण म्हणजे प्रोटीन आहे. इन्शुलिन सिक्रेशनचा हा पार्ट आहे. प्रोटीनचं जर मात्रा भरपूर गेली तर तुमचे कॅलरी इंटेक ऑटोमॅटिक कमी होतात, तुम्हाला भूक कमी लागते, तुमची भूक नियंत्रणात राहते. तर सांगण्याचं तात्पर्य काय की प्रोटीनचा आपल्याला म्हणजे लोक काही सांगतात की प्रोटीनचा परिणाम होतो, अमुक होतो, काही होत नाही. सगळे गरज आहे, कारण आपल्या जेवणामध्ये, भारतीय जेवणामध्ये प्रोटीन्स नाही. आपण किती वेळा उकडलेले मूग खातो, उकडलेले काय नाही खात आपण, आणि हे सगळं पचवायला पुन्हा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याकडे जे रेडीमेड गोष्टी आहेत आणि आपल्याकडे सोया आहे, आपल्याकडे सोया प्रोटीन आहे, सोया मिल्क आहे, आपलं फॉर्म्युला 1 आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये किती प्रकारचे मॅग्नेशियम आहे, ऑक्साईड आहे, विटॅमिन बी आहे, विटॅमिन B12 आहे, किती प्रकारचे म्हणजे जवळजवळ मला वाटतं 19 प्रकारचे जवळजवळ गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आहेत त्या एका शेकमध्ये आहे. इतक्या गोष्टी तुम्हाला कुठे मिळणार नाही. सांगण्याचं तात्पर्य काय की हे शरीर जपायचं असेल तर जपण्यासाठी त्याला फ्यूल लागतं, आणि हे फ्यूल कुठलं आहे, हे फ्यूल आहे. आणि या फ्यूलची पर्सेंटेज म्हणजे ह्याचं गणित किती आहे तर 80%. तुमचा एक्सरसाइज 1-2 दिवस राहिला तरी चालेल, पण हे मात्र राहता कामा नये. आणि इंटेक, कारण तुम्ही जसे खाता तसे दिसता आणि तसाच विचार करता. तुम्ही काय खाता हे तुमच्या शरीरावरून समजतं. तर तुम्ही खाता तसेच दिसता आणि तसाच विचार करता. त्यामुळे चांगलं खा, चांगलं दिसा, चांगला विचार करा, आरोग्य ठेवा आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत निरोगी जगा. तुम्ही आहात, तुम्हाला हे महत्त्व पटलंय म्हणून तुम्ही इथे आहात. इतरांना या वारीत सामील करून घ्या. आणि हे सगळं बोलू शकलो, पण 2-3 वर्षापूर्वी जर मी या जर्नीला जॉईन केलं नसतं तर आज हे बोलू शकलो नसतो. आणि त्यानंतर मी खरोखर एका व्याधीकडे गेलो असतो. मला बीपीचा त्रास झाला, सुरुवात तिथून झाली. तिथून मला कुठल्याही प्रकारचं टॅबलेट खायची नव्हती, आणि ते मला माहीत होतं की बीपीची गोळी एकदा सुरुवात झाली, जसं थायरॉईड आहे, डायबिटीस आहे, एकदा गोळी खाल्ली आणि बीपी, थायरॉईड, पुन्हा डायबिटीस हे रोग नाहीत. मी तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगतो, हे रोग नाहीत, हे लाईफस्टाईलचा चुकीचा म्हणजे आपण जे जगतोय त्याचा झालेला परिणाम आहे. नाही तर डायबिटीस जर हा म्हणजे जडापासून निघून जातो, रिव्हर्सेबल आहे. ह्याच्यावर विश्वास नव्हता, डॉक्टर आपलं दुकान भरतात, 100% तुम्हाला ही टॅबलेट, मग सुरुवातीला रेजिस्टन्स नसतो, 25 ग्राम असते, 25 mg असते, मग नंतर ती 50 mg होते, मग 75 mg होते. जसं रेजिस्टन्स वाढतो, कारण कुठल्याही गोष्ट एखादी तुम्ही बॉडीमध्ये घेतली, इंटेक केली, ती बॉडी त्याला यूज टू व्हायला सुरुवात होती. रेजिस्टन्स पॉवर म्हणतात त्याला. ती रेजिस्टन्स पॉवर ॲटोमॅटिक बॉडीची संपून जाते. बॉडीच्या औषधाला जुमानत नाही, मग औषधाचा डोस वाढवला जातो. औषधाचा डोस वाढवला जातो, बाकी काही केलं जात नाही. आणि आपण त्यात खुश असतो की माझा डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे, माझा बीपी कंट्रोलमध्ये आहे. 25 mgची गोळी 75 mgवर कधी जाते लक्षात येत नाही. आपण फक्त ते घेत जातो आणि कुठलाही प्रयत्न न करता, फक्त लाईफस्टाईलमध्ये कुठलाही बदल न करता आपण ते स्वीकारत जातो. आणि मग शेवटी त्याचा शरीरावर व्हायला एक ऑर्गन त्याचा निकामी होत जातो, आणि मग शरीरावर व्हायचा तो परिणाम होतो. आणि म्हणतो ना आपण अकाली वृद्धत्व येतं, तशी परिस्थिती होते. तर सगळ्यांना विनंती आहे की कृपया जे रिव्हर्सेबल आहेत, जे रिव्हर्सेबल डिसीज आहेत, ह्याच्याकरता 100% लाईफस्टाईल हीच जबाबदार आहे. लाईफस्टाईल बदलायची म्हणजे अख्खी लाईफच्या स्टाईलमध्ये बदलायचा, काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी नाही. म्हणून मी काय म्हणतो, वजन कमी करणे हा एक ह्या जर्नीतला एक टप्पा आहे. आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे जपलं पाहिजे, हे ठेवलं पाहिजे, तरच आपलं राहणार आहे. थँक्यू. आणि थँक्यू माझ्या गुरु आज आहेत, त्यांनी शेवट केला खूप सुंदर.
निर्मला मॅडम, बिग थँक्यू. येस, खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला सरांनी केलेलं आहे. तर 2 मिनिटासाठी जाणार आहोत आपण वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार निर्मला लाटांबळे मॅम यांच्याकडे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एक मिनिट. लॅपटॉप चालू होता, तिकडे माझा आवाज इको होत होता. येस, तर थँक्यू व्हेरी मच. आणि खरंच सरांनी छान असं गायडन्स नाही म्हणताय ना, त्यांनी त्यांची जर्नी खूप सुंदर पद्धतीने सांगितली, जी रिअल आहे, जो रिअल लाईफ में है वही रिअल लाईफ में है. आणि त्यांनी त्यांचा अनुभव खूप छान पद्धतीने शेअर केलाय. त्यांना या फॅमिलीमध्ये आल्यानंतर काय रिझल्ट आला, काय अनुभव आला, तो त्यांनी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि खरंच सर्वात महत्वाची जी गोष्ट, बीपी शुगर हा कसलाही रोग नाही. रोग असता तर औषधांनी बरा झाला असता. लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. कितीही औषधं घेतली तरी बघा, ज्यांना बीपी शुगर आहे त्यांना आठवत असेल, डॉक्टर बोलतात व्यायाम करा, चांगला आहार खा, हे की नाही. म्हणजे कळत नकळत ते तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतात, पण आपल्याला फक्त आणि फक्त त्या औषधांवर विश्वास असतो. तर लाईफस्टाईल चेंज करा. आहार जैसा खाएंगे अन्न वैसा रहेगा तन और मन, है ना. तो चांगला आहार खा, स्वतःला चेंज करा. आयुष्यामध्ये चेंज होऊ शकतात 100%, जे आमचे झालेले आहेत. तुमच्या समोर सगळ्यांचे रिझल्ट रोज शेअर होत असतात. तो चलिए, आज अभी लेट हुआ है बहुत, 15 मिनट कॉल लेट हुआ है, तो आप नेक्स्ट सेशन की तरफ जा सकते हो. मैं तो हर रोज ही बोलती हूँ, नेक्स्ट टाइम बोलूंगी. थैंक यू वेरी मच. अमेजिंग वर्कआउट विच गौरी सर. यस, थैंक यू. बहुत बढ़िया चेयरअप राशि मैम. देखो मेरा रेडी है, आप सबने भी रेडी करना है. तो चलो नेक्स्ट सेशन की तरफ जाएंगे अभी. यस, अमेझिंग सेशन सगळ्यांना नक्कीच. माझा आवाज येतोय का? यस यस सर, सर, येतो येतो. म्हणजे आवाजून राहिलं माझ्याकडून. पण प्राची मॅडम, एक्सलंट सॉन्ग. म्हणजे ते सॉन्ग आपल्याला खरं तर नाचवतात. म्हणजे आपण जी एक्सरसाइज करतो ती म्हणजे एक्सलंट सॉन्ग, आपला एक्सलंट. जो स्टेजवरती जो लीडर असतो ना, त्याला खरं कंट्रोल करायचं काम त्यांच्या हातात असतं. आणि ते ज्या म्हणजे पद्धतीनं त्यांचा जो सेन्स होता ना, की एखादी स्टेप स्पीड असेल तर लगेच ते गाणं चेंज करून त्या स्पीड लेवलला घेऊन जायच्या. म्हणजे ते खूप सुंदर, म्हणजे खूपच सुंदर, एक्सलंट. यस. थैंक यू वेरी मच. 5 मैम, आप पास हो गए हो. चलिए नेक्स्ट सेशन की तरफ जाना है. अनुजा मैम का शायद वर्कआउट है. यस अनुजा मैम, चलो. Great morning all of you. मॅम आवाज येतोय? येतोय आवाज येतोय. कंटिन्यू करा. ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. प्रॉपर ड्रेस कोड मध्ये राहायचं आहे. एसी फॅन बंद करायचं आहे. प्रॉपर 45 मिनिटं माझ्यासोबत वर्कआउट करायचं. वर्कआउट करण्यासाठी हातामध्ये बांबू घ्यायचा आहे आणि हायफ्रेश एनर्जी तयार ठेवायचं आहे. आणि प्रॉपर एनर्जेटिक 45 मिनिटं माझ्यासोबत वर्कआउट करायचं. थँक्यू.